कारण जवळ ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं कार्यालय आहे, त्यामुळं कुठलाही वाद होऊ नये दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये यासाठी जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आंदोलन जे आहे ते सुरू आहेत। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते काही अंतरावर थांबले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणावरनं जे आहे ते झेंडा दाखवत आहेत। काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आणि या ठिकाणी राहुल गांधींविरोधात जे आहे ते घोषणाबाजी जी आहे ते भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं केलं जात आहेत। मागील काही दिवसात जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये भाजप विरोधात केंद्र सरकार विरोधात आंदोलन जे आहे ते काँग्रेसने केलेलं होतं। काँग्रेसने जिल्ह्यात आंदोलन छेडलेलं होतं आणि याच आंदोलनाला जे आहे ते प्रत्युत्तर म्हणून जे आहे ते भाजपच्या वतीनं दिलं जातं। या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयापासून काही अंतरावर जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे राहुल गांधींविरोधात। काय नेमकं कार्यकर्त्यांचं मागणं आहे म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगणार, काय मागणी आहे, तुम्ही आंदोलन करता? आज नॅशनल ह्या प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींची त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे आणि काँग्रेस सरकारचे सगळे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी हे ईडीच्या ऑफिसवर जाऊन आंदोलन करतात आणि काँग्रेसचे हे जे नेते आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी कसे हे निर्दोष आहे ह्याच्या पूर्ण लोकांना सांगतात आहे। आम्ही आज समाजामध्ये जाऊन लोकांमधून हेच सांगतोय की राहुल गांधी सोनिया गांधीवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आपल्या 2000 कोटीचा कॉर्पोरेट घोटाळा केलेला आहे। लोकशाहीचा पक्ष म्हणला तो पक्ष आज त्याचे प्रमुख पदाधिकारी हा घोटाळेबाज लोक आहेत आणि लोकांमध्ये एक चुकीचं नेरेटिव्ह सेट करतात आहे की त्यांच्यावर अन्याय होतोय। आम्ही समाजामध्ये जाऊन हे सांगतोय की काँग्रेस, राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे एक घोटाळेबाज पक्ष आहे